मित्रांनो चन्नमनगरमध्ये आहे. कसं नाव तुमचं? जवळ साप जवळ आला तुमच्या आणि तुम्ही स्वतः बंद केला त्याला. मग जात होता काय? जात होतं ते पळत होतं. टप घातलेलं पहिला आणि तिथून बाहेर आलं. इथं आल्यावर अनेकदा घातलो. म्हणजे तुमचं त्यामुळे आमचं काम सोपं झालं आणि जाऊन प्रत्येकानं बंद करा असं म्हणत नाही, पण कधी कधी असं ठिकाण असतं की साप तिथं आम्हाला मिळत नाही. लक्षात घ्या, धीर ठेवावं लागतंय. सिच्युएशनवरती पण अवलंबून असते. कधी कधी त्याच्या अंगावर पण ठेवलं जातंय आणि त्यामुळे साप पण मरू शकतात, पण त्यांना वाचवण्याची हे होतं. लक्षात घ्या. आणि हा साप म्हणजे हा पण मोठ्या प्रमाणात आता बाहेर पडतोय. लक्षात घ्या. आणि त्याला खापर खवल्या म्हणतात. आणि तुम्ही बघू शकता आता लक्ष देऊन ह्याचं तोंड आहे. एक तोंडाचं का दोन? आता त्याने दोन तोंड का एक तोंड म्हणतायत बघा. लक्ष देऊन बघा. थांबलाय म्हणून मी दाखवतोय. हे डोळा पण त्याचा दिसतोय आणि हे तुम्ही इकडे बघू शकता. हा बोथड भाग दिसतोय. बरेच लोक याला दोन तोंड म्हणतात आणि आता मी त्याला पकडून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. किती शांत असतो ते पण बघू शकता. पाठीमागची बाजू थोडीशी पिवळी लाईन जी दिसते हे त्याचं गुदद्वार आहे, म्हणजे संडास करायची जागा. लक्षात घ्या. इथं खोटे डोळे तुम्ही बघू शकता. डोळे खोटं आहे, तोंड खोटं आहे, काय पण नाही आहे. पण आम्हाला विचार नसल्यामुळे आणि आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळे सापाविषयीची भीती तयार झालेली. लक्षात घ्या. तुम्हाला दिसेल हा एकाच बाजूने जायचा दिसेल बघा. तुम्ही बघू शकता लक्ष देऊन. तो दुसऱ्या बाजूने अजिबात जाणार नाही. लक्षात. दोन बाजून जातो म्हणतात. 1 लाख रुपये बक्षीस लावलेलं आहे. पण आमचा समाज काय सुधरत नाही आणि ह्याला दोन तोंड म्हणतोय. दोन्ही बाजूला तोंड आहे तर संडास कुठनं करतोय आम्ही जर विचार केला तरी सापाची भीती दूर होऊ शकते. तुम्ही जीप पण करतो तुम्ही बघू शकता. आणि एकाच बाजून जायला तो दोन्ही बाजून जातोय म्हणतात. असं काही नसतं. लक्षात घ्या. हा विचार जर आम्ही केला तर सापाची भीती दूर होऊ शकते. खापर खवल्या म्हटलं जातं. हा दुतोंडा वगैरे साप, दोन तोंड असलेला साप जगामध्ये कुठेही नाही आहे. तुम्ही बघू शकता. एकाच बाजून तो चालण्याचा प्रयत्न करतोय.